आपला मृत्यू कधी येतो याचं उत्तर सापडलं. बरोबर ना. आपल्याला जन्म कधी होतो डॉक्टर सांगून देतात. आपल्याला आपल्या पिरियडच्या तारखेनुसार आपल्याला कळते की आपल्या बाळाचा जन्म कधी होणार आहे. आपण 9-9 महिने तयारी करतो बाळाच्या आगमनासाठी. पण तुम्हाला माहिती आहे का, मृत्यूची सुद्धा आपल्याला तारीख माहिती असते आणि भगवंत आपल्याला त्याची जाणीव करून देतो. हे मात्र अटळ सत्य आहे, पण आपण मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर ते कसं, आमच्याकडे लेक्चर झालं परवा श्रीमान राघव पंडित प्रभूजी यांचं. तर त्यांनी सांगितलं की आपल्याला भगवंत 3 सूचना देतो जेव्हा आपला मृत्यू जवळ येतो, पण आपण ते इग्नोर करतो ना. आपण म्हणतो आपल्याला अजून खूप आयुष्य आहे. जेव्हा आपली पहिली आपल्याला सूचना येते, आपले केस सफेद होतात आणि आपल्याला भगवंत सांगतो की आता तुझे दिवस फार थोडे राहिले, तू माझं भजन कर, चिंतन कर आणि माझ्या धामाला येऊन जा. पण तरी आपण ऐकत नाही. आपण डाय करतो, कल्प करतो आणि आपण परत विसरून जातो आपल्या या भौतिक जगामध्ये. पुन्हा दुसरं आपल्याला भगवंत संदेश पाठवतो की तुमचे दात पडतात. हो, दात पडतात, पण तरी पण आपण नकली दात बसवतो, रूट कॅनल करतो आणि आपण पुन्हा या भौतिक मायेमध्ये पुन्हा अडकतो की नाही, अजून मला तर बरेच वर्ष जगायचं आहे. पुन्हा भगवंत तिसरी आपल्याला सूचना पाठवतो, ती म्हणजे की आपल्या चेहऱ्यावर सगळ्या सुरकुत्या पडतात. जे यौवन असतं, जे सगळं असतं ते आपलं झरायला लागतं आणि आपल्याकडे सुरकुत्या पडायला लागतात. हातापायांच्या चामड्या अशा सुकून जातात. तरी पण आपण म्हणतो नाही, आमचे बाबा तर अजून 80चे 90चे खूप कडक आहे अजून. तर तरी आपण भगवंतांचा संदेश ऐकत नाही आणि मृत्यू अगदी जवळ येऊन ठेपलेला असतो तरी आपण भगवत चिंतन करत नाही. भगवंत म्हणता सर्व धर्मन परित्याज माम एकम शरणम ब्रज अहम त्वम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. आणि मनमना मद्भक्त मध्याजीवा नमस्करू, मला नमस्कार कर, मला शरण आहे आणि मी तुझ्या या सगळ्या भौतिक ह्या ज्या तू याच्यात पडलेल्या आहे या सृष्टीमध्ये, तर याच्यामधून तुझी सुटका करेल आणि तुला माझ्या धामात बोलल. तिथं अत्यंत आनंद आहे, सुख नाही, दुःख नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, केवळ आनंद आहे. तर आपण तरी पण घाबरत नाही. आपण मृत्यूची वाट बघत बघत पूर्ण जीवन आपण घालवतो. तर असं नाही आहे, मृत्यूची तयारी केली पाहिजे. हां, आता अचानकही कधी आपल्या कर्माधर्मानुसार मृत्यू येतात ती गोष्ट वेगळी आहे, पण नॅचरल डेटचे सुद्धा आपल्याला संकेत भगवंत पाठवतो. तर लवकर सावध व्हा. केस पिकायला लागला का आपलं भगवत चिंतन चालू करा. हरे कृष्ण.